हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज ब्लॉग बनवण्याचं स्पेशल कारण आमच्या घरी दिवाळी दसरा असं काहीच नाहीये, पण तरी आमच्या घरची साफसफाई चालू आहे. आज आमचं कसं असतं, असं काय ठरून नसतं का सणवार आले तरच साफसफाई करायची. आम्ही दर महिन्याला घर ऑफिस एकदम स्वच्छ ठेवत असतो, जेणेकरून येणाऱ्यांना पण फ्रेश वाटतं आणि घरात राहणाऱ्यांना पण फ्रेश वाटतं. आणि आज माझी ड्युटी हे मोठं साफसफाईचं काम चालू असताना स्वयंपाकाची आहे. आणि आज मी फर्स्ट टाइम बनवणार आहे भरलेली भेंडी आणि दाल तडका आणि पिवळी डाळ. हा, शिवला बोलायचंय. एवढंच बोलायचं होतं त्याला. शिव सुद्धा त्याचा छोटा वायपर घेऊन साफसफाई करतोय, है ना शिव? आणि ही दिसते का? सांग बाबाला. आणि आमच्या ननंदबाईची साफसफाईची ड्युटी आहे. कसं वाटतंय, हाऊ इज द फिलिंग? कसं वाटतंय साफसफाई करून आणि मी स्वयंपाक करते, म्हणजे मला जडीपाचं काम नाही. स्वयंपाकाचं काम नाही आज मला. हा, तसं आहे. स्वयंपाक रोज माझ्या ननंदबाईच करतात, मी तिच्या हातचं खाते. म्हणजे चांगलं असतं. परत करून घालायची नाही. आणि तुम्हाला दाखवते आता आमच्या या साफसफाईच्या टीम मध्ये मेंबर्स. तुम्ही यांना ओळखतच असाल, मी तुम्हाला यांची ओळख करून देते प्रथमतः. तर हे जेव्हा आमची फॅमिली ट्रिप गेली होती तेव्हा हे आमचे ड्रायव्हर काका होते. आणि आज जेव्हा आमची सफाई चालली आहे घरी, तेव्हा हे आमचे आजचे सफाई कर्मचारी आहेत. सर, कसं वाटतंय तुम्हाला आज? काय होतंय, पाय दोनच आहेत आणि 105 किलोचा बोजा त्या पायावर सण होईना. आता पाय दुखायला लागले. बर. 5 मिनिटं आराम करावं म्हणून तसं रेग्युलर पुसणं तर होतं फरशी वगैरे, पण काय होतं कोपऱ्यात याच्या किडे बिडे यांची अंडी बिंडी काही बी असू शकतं. त्याच्यामुळे मग ते साफसफाई झाली पाहिजे. पाणी बिनी शॅम्पूचं पाणी मारून असं घाण बाहेर काढले पाहिजे. कसं आहे, काय होतं, आपल्यालाच नाही आवडत ते. कसं आहे, आमचे माझे आहोत. आता तुम्हाला सांगते, हे जे सफाईवाले काका आहेत हे माझे आहोत, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर यांना साफसफाई जरा जास्तच आवडती, जरा जास्तच स्वच्छता प्रिय आहेत. त्याच्यामुळं मग लय स्वच्छ राहावं लागतं. घरातले अवघड आहे बाबा, हा नवरा सांभाळणं. लागत असला कुणाला तर नका नेऊ, माझा आहे तो. का जायची तुला? म्हणजे मला वाटतं महिना झाला असेल आता मागची साफसफाई झाली, पण इतकी घाण निघली म्हणजे प्रचंड कारण म्हणू शकतो आपण त्याला. पण ती निघण्या मागं एक कारण पण आहे बरं का. काय? आपण वरती राहतो, 3rd फ्लोअरला आपलं घर आहे आणि रोडच्या साईडला आहे. कंटिन्यू रोड चालू असल्यामुळे धूळ येणारच ना. मग धूळ येते. आणि काय होतं, व्हेंटिलेशन म्हणून आपण खिडक्या बिडक्या उघड्या ठेवतो आणि मग ते उघड्या ठेवल्या का मग ती धूळ येते. पण शक्यतो आम्ही रात्रीचं खिडक्या उघड्या ठेवतो काही ठिकाणच्या. फ्रेश पण थंडी तर वाटतं. आहेच, पण फॅन बिन लावून ठेवायचं रात्री, म्हणजे हॉल असेल किंवा बाकीच्या जिथं आपण झोपत नाही तिथं नाही बोलू जर दे. गरज नसेल आपल्याला तर तिथं लावून ठेवायचं, जेणेकरून हवा खेळती राहते येस, आणि फ्रेश वाटतं थोडंसं घरात. येस. बोल शिव, काय बोलायचं तुला? माझ्या बाबाला नवीन घर घेतलं ना, नवीन राहते, नवीनच आवडतं सगळं. बाबाला ना तुझ्या, ह्या बाबाला ना तुझ्या सगळं. जाड्या बाबाला तरी पण एवढं काम करतोय, याला माहितीये मी काय करता येते भेंडीला. झालं का ते? आता ते आणि हा आमचा अक्षय दादा, जेव्हा तो छोटा होता तेव्हापासून आमच्या बरोबर आहे. अक्षय इकडे बघ. अक्षय इकडे बघ. अक्षय जेव्हा हा लहान होता तेव्हापासून असतो कायम. भारी व्यक्तिमत्व आहे. आणि अशी आमच्या फुल फॅमिलीची मिळून साफसफाई चाललेली आहे. आमचा ऑफिसचा हॉल एकदम क्लीन झालेला आहे आणि हिचं बेडरूम क्लीन झालंय. माझं पेंटिंग ठेवलं, हिचं हटकून पहिले हिचं केलेलं हिच्या भावाने. हिच्या भावाचा नाही तर तिच्यावरच जीव जास्त आहे. काय र, बहिणीच साफ केलं ना आधी? रे, आधी बहिणीच साफ केलं ना बेडरूम. काय आहे, तिकडून पाणी तिकडे काढावं लागत हम्म, क्रमवार चाललंय सगळं. आलंय क्रमवार चालणार आहे. कारण ते पाणी पुन्हा हॉलमध्ये गेलं का मग ते डबल कुठाना होणार. ओके, चला. आता तुम्ही सगळं एवढं काम करताय, तुम्हाला आज मी छान अशी मेजवानी बनवते. पहिल्यांदाच बनवते. चांगली जर भाजी झाली नाही तर मग बघूयात. आणि तुम्हाला मी आमचा हॉल दाखवते. ये देखो, हा आमचा ऑफिसचा टेबल. ही आमची नवीन शॉपिंग आहे, 1-1.5 महिने आधीची नवीन सेटअप घेतलेला आहे पीसीचा. आणि हे पहा, मनी प्लांटचं जाळं. माझ्या नवऱ्याला तुम्हाला म्हणलं ना, स्वच्छता जास्त आवडती आणि त्याचबरोबर त्याला ग्रीनरी पण आवडती.
हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच आशीर्वादाने सगळं चाललंय. आणि इथं पण हे पहा, हे सगळे ओरिजिनल झाड आहेत, हे शो पीस नाहीयेत, हे ओरिजिनल झाड आहे. हे सुद्धा ओरिजिनल आहे, झाड आहे, ते प्लास्टिकचं अजिबात नाहीये. हे पहा, आम्ही कुंड्या सुद्धा इथं ठोकलेल्या आहेत. ये देखो, जरा पास से देखो आप सब. इथे एक आहे, ही वरची, इथे पण एक आहे, ही पण शोची नाही, ओरिजिनल आहे. येस, माझ्या नवऱ्याला जरा जास्तच आवडतं सगळं. तर हा मस्त असा आमचा छोटासा ऑफिसचा स्ट्रक्चर, आमचा ऑफिसचा हॉल आम्ही स्वच्छ केलाय, आम्ही म्हणजे यांनी केलाय. सो आता मी स्वयंपाक करते, नाही तर हे काम करून थकते ना, यांना टायमाला खायला नाही ना भेटलं की मला बडबड करते आता.